गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागील तासिकेमध्ये जे काही मराठी माती या कवितेविषयी आपण पाठीमागील तासिकेला माहिती घेतली होती। जी काही आपली असणारी मराठी माती आणि या मराठी मातीचं असणारं वैभव म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं असणारं वैभव हे या वैभवाविषयी आपण पाठीमागील तासिकेला माहिती पाहण्यास सुरुवात केली होती किंवा माहिती पाहिली आहे। आणि आता पुढील असणारे जे काही घटक आहेत तर त्या घटकाविषयी आपण आज माहिती घेण्यास सुरुवात करणार आहोत। यामध्ये जे काही असणारे आपल्याला प्रसिद्ध लेखक जे काही व्यंकटेश माडगुळकर जे काही आहेत तर यांच्याविषयी म्हणजे यांचं असणारं स्वतःचं आत्मकथन आणि या आत्मकथनपर त्यांनी जे काही लिहिलेला लेख स्वतःचं आत्मकथन आहे, जे काही कादंबरी आहे तर त्या कादंबरीमधील असणारा हा छोटासा एक लेख या ठिकाणी आपल्याला या 7वीच्या वर्गामध्ये पाहावयास मिळतोय। आणि या बालपणीची जी काही असणारी त्यांची परिस्थिती, जी काही अवस्था, हालाकी ही जी काही परिस्थिती आहे आणि या परिस्थितीचे असणारे वर्णन आपल्याला या घटकाद्वारे पाहावयास मिळणार आहेत। आणि हे घटक म्हणजे आपण कोणतेही कार्य करत असताना आपण त्या ठिकाणी प्रयत्नवादी असायला पाहिजे आणि प्रयत्नवादी राहायला पाहिजे। म्हणजे आपण प्रयत्नवादी राहतो आणि त्यावेळेस आपण म्हणतो की मी जे काही केलेलं कार्य हे माझं त्या ठिकाणी कार्य सफल होईल, हे कधीही काय होणार नाही, वाया जाणार नाहीये। म्हणजेच काय म्हणतो आपण, माझे कष्ट वाया जाणार नाहीत। मग त्याच पद्धतीचा असणारा हा दुसऱ्या नंबरचा घटक, माझे कष्ट वाया जाणार नाहीत, या घटकाची आज आपण माहिती घेणार आहोत। माझे कष्ट वाया जाणार नाही म्हणजे हे जे काय आहे तर हे असणार माझे कष्ट वाया जाणार नाही या घटकाची माहिती आपल्याला या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत। त्यामध्ये जे काही या व्यंकटेश माडगुळकर जे काही लेखक आहेत तर त्यांचे असणारं आत्मकथन तेही काय आहे, करुणाष्टक या कादंबरीतील असणारा हा भाग जे काही लेखकांच्या बालपणीच्या हालाकीच्या परिस्थितीचे वर्णन यात केलेले आहे। आणि त्यांच्या आईने, त्यांच्या आईचा असणारा त्यांच्यावरचा आशीर्वाद व आईचे मुलांसाठी सर्वार्थाने जगणे आपल्याला पाहावयास या घटकातून मिळणार आहेत। म्हणजे आईचं असणार आपल्या मुलावरती प्रेम म्हणजे सर्वार्थाने जगणे, म्हणजे आई जगते तर ती काय आहे, सर्व अर्थाने, म्हणजे त्या ठिकाणी काय मुलांसाठी, म्हणजे जे काही असेल तर मुलांसाठी कोणतंही कार्य काम करायचं असेल तरी त्यासाठी ती तयार आहे। म्हणजे सर्वार्थाने, सर्व अर्थाने, म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक अर्थ, म्हणजे ज्या ठिकाणी मुलांना कुठे कमतरता वाटेल त्या ठिकाणी आई त्या ठिकाणी त्यांना मदत करण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी त्या ठिकाणी आपलं स्वतः सर्वस्व त्या ठिकाणी सोपणारी ही आई आणि त्या आईचे असणारे या मुलावरती असणारे जे काही आशीर्वाद, जी काही कृपा आहे तर ही कृपा या आपल्याला घटकाच्या माध्यमातून आज आपल्याला पाहावयास मिळणार आहे। पहा, जे काही माझे कष्ट वाया जाणार नाहीत या घटकाद्वारे आपल्याला आईचं मुलाविषयी असणारं प्रेम, मुलाविषयी म्हणजे मुलांसाठी जे काही तिचं सर्व जगणं आहे तर ती मुलांसाठी कशा प्रकारचं जगते, म्हणजे त्या ठिकाणी जी काही परिस्थिती, बिकट परिस्थिती ही निर्माण झाली, हालाकी निर्माण झाली तरी सुद्धा ती त्या ठिकाणी थोडीशी डगमगत नाही, म्हणजे त्या ठिकाणी ती सर्वार्थाने मुलांसाठी जगण्याचं काम करते। मुलांना म्हणजे आईचा जो काही मुलांवरती असणारा आशीर्वाद, जी काही कृपा असते तर ती कृपा आपल्याला या घटकातून पाहावयास मिळते। पहा, ओढ्याच्या पलीकडे झाडांच्या गर्दीत असलेल्या मठात एक साधू पुरुष राहत होता किंवा साधू होण्याची खटपट मनापासून करणारा असा माणूस होता। त्याच्या दाढीचे बरेच केस पांढरे झाले होते, पण अंगाने तो काही फार थकलेला दिसत नसे। पहा, म्हणजेच ओढ्याच्या पलीकडे म्हणजे त्या गावाचं जे काही गाव आहे त्यांचं असणारं, या लेखकाचं असणारं जे काही गाव आहे तर त्या गावाला चिटकूनच एक काय होता, त्या ठिकाणी ओढा होता आणि त्या ओढ्याच्या पलीकडे, मग ओढ्याच्या पलीकडे म्हणजे त्या ठिकाणी काय आहे म्हणतात तर झाडांची गर्दी आहे। मग झाडांची गर्दी म्हणजे काय, जंगल आहे, वन आहे, म्हणजे ज्या वनामध्ये असलेला जे काही एक मठ आहे
मठ म्हणजेच आश्रम, आणि या आश्रमामध्ये एक साधू पुरुष त्या ठिकाणी काय करत होता, राहत होता. म्हणजे जे काही झाड आहे तर या झाडांच्या गर्दीमध्ये, झाड म्हणजे काय, वृक्ष, आणि गर्दी, गर्दी म्हणजे काय, जमाव, आणि मठ, मठ म्हणजे काय तर असणारा जो काही आश्रम, या आश्रमामध्ये हा असणारा साधू म्हणजे जे काही आपण त्याला ऋषी म्हणतो, म्हणजे जे काही असणारा साधू आहे तर त्या साधूलाच आपण काय म्हणत असतो, ऋषी. म्हणजेच हा साधू किंवा ऋषी हा साधू पुरुष त्या ठिकाणी त्या मठामध्ये राहण्याचं काम करत होता, किंवा त्या ठिकाणी साधू होण्याची खटपट करत होता. म्हणजे त्याला त्या ठिकाणी साधू बनायचे म्हणून तो गावापासून लांब असणाऱ्या या जंगलामध्ये, या झाडांच्या दाट गर्दीमध्ये तो त्या ठिकाणी काय करतोय, जाऊन बसतोय, त्या ठिकाणी आश्रमामध्ये राहतोय, आणि स्वतःला साधू घोषित करण्यासाठी तो खटाटोप करत आहे, उठाठेव करत आहे. आणि मनापासून करणारा म्हणजे खटाटोप करणारा, खटपट करणारा हा असा माणूस म्हणजे त्या ओढ्याच्या पलीकडे, म्हणजे साधू पुरुष कुठे राहत होता तर ओढ्याच्या पलीकडे, म्हणजे हा साधू पुरुष ओढ्याच्या पलीकडे राहत होता, आणि तो त्या ठिकाणी साधू बनण्याची खटाटोप करत असणारा जो काही आहे तर तो मनापासून, म्हणजे त्याला वाटत होतं की आपण साधू बनावं, आणि या साधू बनण्यासाठी तो मनापासून त्या ठिकाणी खटपट करणारा हा असा असणारा साधू पुरुष. त्याच्या दाढीचे बरेच केस पांढरे झाले होते, म्हणजे तो साधू बनणार आहे म्हणून त्यानं त्या ठिकाणी काय केले आहे तर स्वतःचा अवतार, स्वतःचा पोशाख सर्व त्यानं त्या ठिकाणी बदलला होता, कारण त्याला साधू बनायचं. मग साधू बनायचं म्हटल्यानंतर त्याला दाढीही वाढवणं गरजेचं होतं. मग त्यानं दाढीही वाढवली, पण त्याच्या दाढीचे असणारे केस त्या ठिकाणी काही पांढरे झालेले होते, पण अंगाने तो काही फार थकलेला दिसत नाही. मग त्याच्या जर अंगाकडे पाहिलं तर तो अंगाने फार थकलेला दिसत नव्हता, म्हणजे तो तरुण असणारा त्या ठिकाणी एकदम असा तरुण, जे काही आपण यंग म्हणतो तो यंग अशा प्रकारचा त्याच्या शरीराकडे पाहिल्यानंतर तो आपल्याला दिसत होता. अंग म्हणजेच काय, शरीर किंवा देह. शरीर किंवा देह म्हणजे त्याच्या शरीराकडे पाहिलं, अंगाकडे पाहिलं तर तो शरीराकडे, अंगाकडे पाहिल्याच्या नंतर आपल्याला कोणालाच वाटणार नाही की हा वयस्कर आहे. मग आता आपण सरळ सरळ म्हणतो की अरे वयस्कर झाला, काम नाही करायचं म्हणून तो त्या ठिकाणी साधू पुरुष बनतोय काय, ऋषी बनतो आहे का, म्हणून आपण सोडून देतो, जाऊ द्या, कारण तो वयस्कर आहे. आता याच्याकडे पाहिलं तर हा धडधाकट दिसतोय, म्हणजे थकलेला नाहीये. मग थकलेला नाहीये कशाकडे तर त्याच्या अंगाकडे, देहाकडे पाहून वाटतं की अरे हा थकलेला नाहीये, तो त्या ठिकाणी साधू पुरुष बनण्याचं काम करत आहे. म्हणजे या साधू पुरुष बनण्याचं काम हा साधू पुरुष म्हणजे असणारा माणूस त्या ठिकाणी काम करतोय, आणि त्याच्याकडे पाहिलं तर तो थकलेला सुद्धा दिसत नाही, म्हणजे धडधाकट आहे, थकलेला नाहीये. अशा प्रकारचा असणारा हा साधू पुरुष त्या ठिकाणी काय होतो आपणास पाहावयास मिळतो. आणि हा कुठे राहतोय तर ओढ्याच्या पलीकडे, म्हणजे ओढ्याच्या पलीकडे राहण्याचं काम तो असणारा साधू पुरुष त्या ठिकाणी काय आहे तर राहण्याचं काम करत आहे. आणि तो दाट जंगलामध्ये, झाडामध्ये त्या ठिकाणी काय करतोय, राहतोय, म्हणजे दाट झाडामध्ये, जंगलामध्ये राहण्याचं काम तो साधू पुरुष करत आहे. पहा, तो दर आठवड्याच्या गुरुवारी पीठ मागण्यासाठी तो ओढा ओलांडून गावात येईल. पहा, मग हा असणारा जो काही साधू पुरुष आहे, हा साधू पुरुष दर आठवड्याला, म्हणजेच सप्ताह, आपण काय म्हणतो आठवडा, म्हणजे सप्ताहाच्या काय तर गुरुवारी, म्हणजे दर आठवड्याच्या, म्हणजे जे काही आपण सप्ताह म्हणतो, वीक म्हणतो, म्हणजे प्रत्येक वीकला तो त्या ठिकाणी, प्रत्येक वीक मध्ये त्या ठिकाणी काय करतो, गुरुवारी म्हणजे गुरुवारच्या दिवशी त्या ठिकाणी पीठ मागण्यासाठी असणारा जो काही ओढा आहे तर तो ओढा ओलांडून गावामध्ये. मग त्यानं जे काही पीठ मागायचं आहे, हे पीठ मागण्यासाठी त्यानं एक दिवस त्या ठिकाणी निश्चित केलेला होता, ठरवलेला होता, आणि तो दिवस म्हणजे आठवड्याचा गुरुवार. आणि या आठवड्याच्या गुरुवारी तो त्या ठिकाणी नेहमी निश्चित त्या ठिकाणी त्या आठवड्याच्या फक्त गुरुवारी तो त्या गावामध्ये काय करायचा,
पीठ मागण्यासाठी तो असणारा जो काही गावाच्या पलीकडचा ओढा आहे, शेजारचा ओढा आहे, तर तो ओढा ओलांडून तो त्या गावामध्ये काय करत असे, प्रवेश करत असे. आणि तो त्याच फक्त आठवड्याच्या गुरुवारी, म्हणजे आठवड्याचा गुरुवार नसेल तर तो त्या दुसऱ्या इतर वारी किंवा इतर दिवशी तो येत नसे. तो फक्त आठवड्याच्या गुरुवारी त्या ठिकाणी पीठ मागण्यासाठी काय करत असे, तर त्या ठिकाणी येत असे. म्हणजे आठवड्याच्या फक्त गुरुवारी तो त्या ठिकाणी गावामध्ये, गाव म्हणजेच काय, गावाचा समानार्थी कोण सांगू शकेल? गाव म्हणजेच ग्राम, म्हणजेच गावामध्ये ग्राम, गाव म्हणजेच ग्राम, म्हणजे या गावामध्ये तो त्या ठिकाणी आठवड्याच्या दर गुरुवारी तो त्या ठिकाणी पीठ मागण्यासाठी गावामध्ये काय करत असे, येत असे. जी काही 10 घरे मागे त्यात आमचेही घर असे. म्हणजे तो गावामध्ये काय करायचा, एक 5-10 घरं त्या ठिकाणी काय करायचा, दररोज म्हणजे दर आठवड्याला गुरुवारी आला की एक 10 घरं त्या ठिकाणी काय करायचा, तो निश्चित करायचा की या 10 घरी आपल्याला आज काय करायचं आहे, पीठ मागायचे. म्हणून तो पीठ मागण्यासाठी या 10 घरी काय करायचा, जायचा. आणि त्यात लेखक म्हणतात की त्यात आमचं एक घर होतं. त्या 10 घरामध्ये त्यानं ठरवलेली जी काही 10 घरे आहेत, या 10 घरी पीठ मागायचे. तर त्या 10 घरामध्ये लेखक म्हणतात की आमचंही एक त्यामध्ये काय होतं, घर होतं. घर म्हणजे काय, घराचा समानार्थी कोण सांगेल? घराचा समानार्थी घर, ग्रह किंवा सदन. काय, घर, गृह किंवा सदन. म्हणजे त्या ठिकाणी घर, ग्रह किंवा सदन, म्हणजे त्या ठिकाणी आमच्याही या घरामध्ये तो त्या ठिकाणी काय करत असे, पीठ मागण्यासाठी येत असे. 4 सामान्य गोसाव्यांच्या अंगात असतो तसलाच भगवा पोशाख त्याचाही असे पहा. म्हणजे आपण सामान्य जर पाहिलं, गोसावी 4 सामान्य म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे काही सर्वसामान्य गोसावी आपल्याला माहित आहेत, मग त्या सर्वसामान्य गोसाव्यासारखाच असणारा याचा पोशाख आहे. म्हणजे त्यानं जे काही परिधान केलेले कपडे आहेत, ड्रेस आहे, तर तो ड्रेस, पोशाख म्हणजे त्यानं जे काही कपडे घातलेले आहेत तर ते सेम कपडे कुणासारखे आहेत, तर इतर जे काही आपण सामान्य गोसावी पाहतो तर त्या गोसाव्यासारखे त्यानं कपडे, पोशाख त्या ठिकाणी भगव्या रंगाचा असणारा जो काही पोशाख आहे, तर तो पोशाख त्यानं त्या ठिकाणी काय केलेला आहे, तर तसाच म्हणजे या साधू पुरुषानं सुद्धा त्याच प्रकारचा पोशाख तयार केला किंवा अंगामध्ये तो परिधान करत असे. म्हणजे इतर गोसाव्यासारखाच असणारा त्याच्या अंगामध्ये असणारा हा भगवा प्रकारचा म्हणजे भगव्या रंगाचा असणारा जो काही पोशाख आहे, हा पोशाख या साधू पुरुषाच्या अंगामध्ये सुद्धा होता, पण एका बाबतीत मात्र वेगळा होता. आता सर्व गोसाव्यांसारखा तर याचा असणारा हा पोशाख तर आहेच, पण तो इतर बाबतीत म्हणजे एका बाबतीत काय तर मात्र तो वेगळा आहे. म्हणजे एका बाबतीत मात्र कसा आहे, वेगळा आहे. म्हणजे त्यांच्यापेक्षा काय आहे, तर थोडा वेगळा दिसणार आहे. मग त्यांच्यापेक्षा थोडा वेगळा आहे तो म्हणजे काय, की तो आपल्या हातात भोपळ्याचा कटोरा धरून नुसतं उभा राहिला. मग त्यानं काय केलं होतं, एक भोपळ्याचा कटोरा बनवलेला होता. जे काही कोणी पीठ देईल तर ते पीठ त्या ठिकाणी त्या कटोऱ्यामध्ये घेण्यासाठी त्याने एक भोपळ्याचा कटोरा त्या ठिकाणी काय केला होता, बनवला होता. म्हणजे तो इतर गोसाव्यापेक्षा कसा आहे, थोडा वेगळा आहे. म्हणजे एका बाबतीत मात्र वेगळा, म्हणजे तो दारामध्ये येई, कटोरा हातात घेई, कटोरा हातात घेऊन तो दारात फक्त उभा राहील. मग त्या ठिकाणी ताईमाई म्हणून हाका मारीत नसे का, बम बम भोलेनाथ किंवा बम भोलेनाथचा गजर करीत नसे. जसे इतर गोसावी त्या ठिकाणी काय करतात, दारामध्ये उभा राहिलं की ताईमाई हाक मारत असे किंवा त्या ठिकाणी बम भोलेनाथचा असा गजर म्हणजे आवाज करत असे किंवा सारखं सारखं बम भोलेनाथ असं म्हटलं की घरातून कोणीतरी आवाज ऐकल्यानंतर बाहेर येईल आणि आपल्याला असणारी जी काही भिक्षा आहे तर ही भिक्षा देईल. पण या गोसाव्याचं म्हणजे या साधू पुरुषाचं इतर गोसाव्यासारखं नव्हतं. तर तो फक्त दारामध्ये यायचा, कटोरा हातामध्ये घ्यायचा आणि उभा राहायचा. ताईमाई काहीच बोलत नसे, म्हणजे तो हाकाही मारत नसे. हाका मारणे म्हणजेच काय करणे, आवाज देणे किंवा आरोळी देणे, हाक मारणे. काय, हाक मारणे.
आरोळी देणे म्हणजे तो हाकही मारत नसे, आरोळी देत नसे, म्हणजे हाक मारण्याचं काम, आवाज देण्याचं कामही करत नसे. जसे इतर गोसावी त्या ठिकाणी बम भोलेनाथचा गजर करतात, म्हणत राहतात, आवाज करत राहतात, त्या पद्धतीनं याचं कसल्याही पद्धतीचं नव्हतं. म्हणजे तो यायचा मुकाट्याने येई आणि अंगणात उभा राहायचा. म्हणजे तो मुकाट्यानेच यायचा, म्हणजे शांत पद्धतीने यायचा, म्हणजे कसल्याही प्रकारचा आवाज करत नसे. मुकाट्याने म्हणजे काय, शांत स्वरूपामध्ये अंगणामध्ये यायचं आणि फक्त काय करायचं, त्या ठिकाणी अंगणात उभा राहायचं, तेही मुकाट्यानं. तोंडातून एक शब्द सुद्धा बाहेर काय करत नसे, तो काढत नसे. त्या ठिकाणी त्याच पद्धतीने अंगणामध्ये, म्हणजेच अंगण म्हणजे जे काय असणारं परसदार, तर या परसामध्ये अंगणामध्ये तो त्या ठिकाणी उभा राहायचा. अंगणामध्ये उभा राहायला आपलं असणारं अंगण म्हणजेच आपल्या असणाऱ्या दारासमोरील प्रांगण म्हणतो आपण, प्रांगणात म्हणजेच जे काही मोकळी जागा आहे या आपल्या घरासमोरील, तर या घरासमोरील मोकळ्या जागेमध्ये तो त्या ठिकाणी काय करायचा, उभा राहायचा. आत बाहेर करता करता कुणाचे लक्ष जेव्हा जाईल तेव्हा त्याच्या कटोऱ्यात पिठाची बुचकुली पडेल. मग आता तो तर मुकाट्याने येतोय, काही तर बोलत नाही, शांतपणे उभा आहे. मग आता त्याच्याकडे लक्ष कोणाचं जाणार आहे? जर त्या ठिकाणाहून येता जाता जर कोणी जर बाहेर जात असेल, येत असेल, जर त्यांचं लक्ष जर याच्याकडे गेलं तर त्यावेळेस त्याला त्या ठिकाणी कटोऱ्यात काय पडायची, बुचकुली, म्हणजे त्या ठिकाणी एक पसाभर एक पीठ, म्हणजे त्या ठिकाणी काय व्हायचं, पसाभर पीठ त्याच्या या कटोऱ्यामध्ये पडत असते. म्हणजे बुचकुली म्हणजे त्या ठिकाणी आपण ओंजळ म्हणतो, तर ही ओंजळ त्या ठिकाणी पसा त्या ठिकाणी धरायचे आणि त्याच्या कटोऱ्यामध्ये काय करायचे, टाकत असायचे. म्हणजे हे कधी व्हायचं, जर आत बाहेर कोणी करत असेल, येत असेल, जात असेल, म्हणजे आत बाहेर करता करता कोणाचे लक्ष जर त्याच्याकडे गेले, म्हणजे घरातून बाहेर येत असेल, घरामध्ये जात असेल, तर त्याच्याकडे कोणीतरी जर लक्ष दिलं तरच त्याच वेळेस काय होत असेल, तर त्याच्या कटोऱ्यामध्ये बुचकुली म्हणजे ते पसाभर पीठ त्या ठिकाणी काय व्हायचं, तर या जो काही असणारा साधू पुरुष आहे, तर या साधू पुरुषाच्या कटोऱ्यामध्ये ते पीठ पडत असे. नाहीतर त्याच पद्धतीनं तो उभा राहत असे. ते पडले की आशीर्वाद रूपी असे काहीतरी मिशातल्या मिशात पुटपुटत पायातल्या खडावा वाजवत तो चालू लागेल. भिक्षा मागण्याच्या या पद्धतीबद्दल आई मतभेद व्यक्त करी पहा. मग त्या ठिकाणी काय, कोणी येता जाता जर अशी पिठाची बुचकुली दिली तर तो त्या ठिकाणी असणारा साधू पुरुष तो त्या ठिकाणी आशीर्वाद रूपी त्या ठिकाणी आशीर्वाद द्यायचा. आशीर्वाद रूपी तो आपल्या मिशातल्या मिशात काहीतरी पुटपुटायचा, म्हणजे आवाज त्याचा काय होतो, त्या ठिकाणी काही ना काही तो पुटपुटतोय, आशीर्वाद रूपी आशीर्वाद देतोय. आणि म्हणजे त्या ठिकाणी आशीर्वाद रूपी आशीर्वाद देऊन तो त्या ठिकाणी आपल्या पायातल्या खडावा जे काय आहेत, तर त्या खडावा वाजवत वाजवत त्या ठिकाणी काय करायचा, निघून जायचा किंवा त्या ठिकाणी चालू लागेल. म्हणजे त्यानं त्या ठिकाणी परत असा तो मोठ्यानं सुद्धा काही म्हणत नव्हता, म्हणजे मिशातले मिशात म्हणजे तोंडातली तोंडातच तो त्या ठिकाणी पुटपुटायचा आणि लगेच आपल्या पायातल्या खडावा वाजवत तो त्या ठिकाणी चालत त्या ठिकाणी काय करायचा, निघून जायचा. भिक्षा मागण्याची जी काही याची असणारी ही पद्धत, म्हणजे जे काही दान मागण्याची पद्धत आहे, त्या ठिकाणी विनंती म्हणजे भिक्षा मागणे म्हणजे याचना करणे किंवा विनंती करणे, म्हणजे जे काही पीठ मागण्याची विनंती करतोय, म्हणजे त्या ठिकाणी तो काय करतोय, भिक्षा मागतोय. म्हणजे भिक्षा त्या ठिकाणी मागण्याचं काम त्याचं चालू आहे. आणि या पद्धतीबद्दल आई त्या ठिकाणी काय करायची, मतभेद व्यक्त करायची. भिक्षा मागणे म्हणजे काय, दान मागणे किंवा त्यालाच याचना करणे असं आपण म्हणतो. म्हणजे तो दान भिक्षा मागून त्या ठिकाणाहून काय करायचा, निघून जायचा. आणि त्याचबद्दल आईला ही मतभेद, आई म्हणजे कोण, तर माता जननी, म्हणजे आईचं असणारं जे काही मत आहे, म्हणजे आईचं त्या ठिकाणी आई याबद्दल मतभेद व्यक्त करी. आईला वाटायचं की इतरांपेक्षा याच्यामध्ये भेद म्हणजेच काय, तर तो वेगळा कसा आहे, म्हणजे त्याच्यामधील असणारं वेगळेपणा हा त्या ठिकाणी काय करायचे, आई वेगळापणा असणारा व्यक्त करत असे. म्हणजे याच्याबद्दल असणारे विचार म्हणजे ते इतरांपेक्षा हा वेगळा कस काय, म्हणजे त्याच्याविषयी असणारे जे काही मतभेद आहेत, तर हे मतभेद व्यक्त करण्याचं काम ही आई करेल.
आईला वाटायचं की अरे इतर गोसावी येत आहेत, त्या ठिकाणी ताई माई म्हणतायत किंवा बम भोलेनाथचा गजर करतायत आणि हा कसल्याच प्रकारचा काय बोलत नाहीये, कारण हा येतोय मुकाट्यानं दारामध्ये उभा राहतोय. जर हा दिवसभर बी या ठिकाणी दारात उभा राहिला तर याला आपल्याला घरामध्ये कसं कळणार किंवा दुसऱ्या लोकांना किंवा दुसऱ्या कुटुंबातील लोकांना तरी कसं कळेल की हा दारात उभा आहे. जर कोणी घरात आत बाहेर जर झालंच नाही तर कोणाला कळणार आहे की हा दारामध्ये काय करतोय, भिक्षा मागतोय. जर भिक्षा मागितलेली कळालीच नाही तर याला भिक्षा कोण देणार आहे? मग भिक्षा कोण देणार नाही, मग हा असा का करतो, इतरांसारखं यानं काहीतरी म्हटलं पाहिजे. म्हणून आई घरामध्ये काय करायची, त्याच्याविषयी असणारे जे काही मतभेद आहे तर हे मतभेद आई त्या ठिकाणी काय करायची, व्यक्त करत असायची. पहा, पीठ घालता घालता एकदा ती त्यालाच बोलली, तुझं तोंड बंद का ठेवतोस, मोकाबिका आहेस का? अरे न बोलता तिने त्रिकाळ असा अंगणात उभा राहिलास तर कुणी तुला वाढणार नाही. पहा, मग आईला आता राहावं न गेलं. आई घरामध्ये तर बोलत होती पण आईला राहावं न गेलं म्हणून आईनं एकदा पीठ घालता घालता त्या ठिकाणी म्हणजे पीठ वाढता वाढता घालता घालता एकदा आईनं त्याला त्या ठिकाणी विचारलंय. आई त्याला एकदा बोललीच, कारण आईला राहावं नाही गेलं. कारण का की हा कसल्याच पद्धतीचं बोलत नाही. असंच जर राहिला तर याला दिवसभर कधी कधी त्या ठिकाणी एका दारामध्ये दिवसभर उभा राहावं लागेल. म्हणून आईला त्या ठिकाणी राहावं नाही गेलं म्हणून आई एकदा त्याला बोललीच, तुझं तोंड बिन बंद का ठेवतोस, म्हणजे तुझं तोंड बंद का ठेवतोस, मुकाबिका आहेस की काय तू, म्हणजे तू मुकाबिका आहेस की काय, म्हणजे तुला बोलता येत नाही का काय, म्हणजे तू येतो आणि उभा राहतो, म्हणजे हे उभा राहतोय तर तू का उभा राहतो नुसता, म्हणजे अरे न बोलता तू तिन्ही त्रिकाळ असाच अंगणात उभा राहिलास तर तुला कोणी वाढणार नाही. म्हणजेच असं जर तू न बोलता या ठिकाणी जर उभा राहिलास तर तुला तिन्ही त्रिकाळ, म्हणजे तिन्ही त्रिकाळ म्हणजे काय, तू पूर्ण दिवसभर बी या ठिकाणी म्हणजे सकाळ दुपार आणि संध्याकाळ तिन्ही वेळेचा म्हणजे असणारा जो काही काळ आहे म्हणजे त्याला त्रिकाळ म्हणतात. म्हणजे तिन्ही त्रिकाळ म्हणजे या तिन्ही त्रिकाळ म्हणजे सकाळ दुपार आणि संध्याकाळ, म्हणजे तू पूर्ण दिवसभर बी या ठिकाणी उभा राहिलास तर तुला कोणीही त्या ठिकाणी काय करणार नाही, वाढणार नाहीये. म्हणून तू का बोलत नाहीयेस, तू बोलायला हवंयस, म्हणजे तू तिन्ही त्रिकाळ जरी या ठिकाणी उभा राहिलास तर तुला कोणीही काय करणार नाही, वाढणार नाहीये. म्हणजे तिन्ही त्रिकाळ म्हणजे पूर्ण दिवसभर सकाळ दुपार आणि सायंकाळ दिवसभर म्हणजे काय, तू तिन्ही त्रिकाळ जर त्या ठिकाणी उभा राहिलास तरी तुला त्या ठिकाणी कोणी काय करणार नाही, एक चिमटभर सुद्धा तुला त्या ठिकाणी पीठ देणार नाही. कारण का की जर तू आलेला जर कोणाला माहित नसेल तर त्या ठिकाणी तुला कोण पीठ त्या ठिकाणी काय करणार आहे, देणार आहे. म्हणजे तुला पीठ द्यायचं किंवा भिक्षा मागायची असेल तर तुला त्या ठिकाणी बोलतो व्हावे लागेल. तू जर बोललास तर समोरच्या व्यक्तीला कळेल की तू या ठिकाणी दारामध्ये भिक्षा मागण्यासाठी आला आहेस, म्हणजे तू त्या ठिकाणी काय करत चल बोलत जा, म्हणजे तुला या ठिकाणी कुणीतरी येऊन दारामध्ये काय करेल, पीठ असणारं पीठ जे आहे तर हे पीठ कुणीतरी तुला घालेल, नाहीतर तिन्ही त्रिकाळ तुला कुणी या ठिकाणी वाढणार नाहीये. गोसावी हसला आणि निघून गेला. त्यानंतर आला म्हणजे थोडा वेळ वाट पाहिली आणि मग माई माई अशा हाका मारल्या. मग गोसाव्याला राग वगैरे काहीच आला नाही की जे काही आई बोलली किंवा माई बोलली आहे. लेखक म्हणतात की आई बोलली पण त्या लेखक म्हणजे गोसाव्याला त्या असणाऱ्या साधू पुरुषाला त्या ठिकाणी काय झालं नाही, कसल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी काय झालं नाही, राग आला नाही. तो हसला आणि त्या ठिकाणाहून निघून गेला. म्हणजे त्याला त्या ठिकाणी राग न येता तो त्या ठिकाणाहून निघून गेला. आणि त्यानंतर आला म्हणजे त्यानंतर तो जर पुढच्या वेळेस भिक्षा मागण्यासाठी ज्यावेळेस आला तर त्यावेळेस दारामध्ये आल्याच्या बरोबर तो थोडा वेळ वाट पाहिल की कोणीतरी येतंय का. जर कोणी आलं नाही तर मग तो नंतर म्हणायचा माई माई माई, अशा पद्धतीचा तो त्या ठिकाणी काय करू लागला, नंतर हाका मारू लागला. म्हणजे त्याच्यामध्ये बदल झाला. कुणामुळे, तर आईमुळे. म्हणजे आईनं त्याला सांगितलं की तू असा दारात जर उभा राहिलास तर तुला कोणीही विचारणार नाहीये आणि तुला या पद्धतीनं जर करायचं असेल तर तू तिन्ही त्रिकाळ या ठिकाणी असाच उभा राहशील, तुला कोणीही पीठ घालणार नाही, वाढणार नाहीये. म्हणून त्याच्या लक्षामध्ये आल्यावर बरोबर त्याने दारामध्ये उभा राहतात त्या ठिकाणी थोडा वेळ वाट पाहायची.
जर कोणी त्या ठिकाणी बाहेर आलं नाही, काही नाही, तर लगेच तो त्या ठिकाणी काय करायचा, माई माई म्हणून हाका मारत असे. हाका मारण्याचं काम तो त्या ठिकाणी करत असे. पहा, असा एकदा तो आल्यावर आईने त्याला झोत्यावर बसायला सांगितले. मग त्या ठिकाणी काय केलं, असाच एकदा तो काय केला, दारामध्ये आला आणि आल्याबरोबर आईने त्याला सांगितलं की अरे ये बैस. म्हणजे त्या ठिकाणी काय केलं, गोसाव्याला त्या ठिकाणी बाहेर आपल्या घराच्या पुढे जो काही जोता म्हणजे त्या ठिकाणी जोत्यावरती बसायचं सांगितलं. म्हणजे त्या ठिकाणी घराच्या समोर काय तर जे काही दगडानं बनवलेलं जे काही बसण्यासाठी ओटा आहे किंवा त्याला ओटा म्हणतो आपण, तर तो ओटा म्हणजे आपल्या घराला चिटकून असणारं जे काही त्या घरावरती म्हणजे घराच्या समोर त्या ठिकाणी काय तर पूर्वी जे काही दगडाचं चिरेचं असणारं बांधकाम, तर हे चिरेबंदी असणारं बांधकाम आणि त्याचा असणारा जो काही चिऱ्याचा बांधला गेलेला ओटा, त्या ओट्यावरती म्हणजे जोत्यावरती त्या ठिकाणी आईनं काय केलं आहे, बसण्यास सांगितले आणि बसायला सांगितले. माझे वडील कामासाठी राजधानीच्या गावी जाऊन 1.5 महिना उलटला होता. मग जे काही लेखक म्हणतात की माझे वडील त्या ठिकाणी काय आहेत की कामासाठी राजधानीच्या गावी गेले होते. मग त्या ठिकाणी त्यांना काम जे आहे तर त्या कामामुळे त्या ठिकाणी ते राजधानीच्या गावी गेल्यामुळे त्यांना 1.5 महिना उलटून गेला. म्हणजे 1.5 महिना होऊन गेलाय तरी ते काय झाले नव्हते, आले नव्हते. ते तिकडेच काय होते तर त्यांच्या कामामध्ये राजधानीच्या गावी गेलेले, तर ते त्यांच्या कामामध्ये तिकडे होते. महिना म्हणजे काय, महिन्याचा समानार्थी कोण सांगू शकेल? महिना म्हणजे काय, मास. म्हणजेच जे काही महिना आहे तर पूर्ण महिना त्या ठिकाणी काय तर निघून गेलेला होता आणि तो महिना पूर्ण निघून गेला तरी सुद्धा त्या ठिकाणी त्याचे वडील 1.5 महिना उलटला तरी काय तर अजून आलेले नव्हते. दरम्यान आईने फार हालाकी सोसली. मग वाईट वेळ आईवरती आली त्यावेळेस म्हणजे दरम्यान हालाकी सोसावी लागली. म्हणजे जी काही परिस्थिती जी काही अवस्था त्या ठिकाणी काय झाली आहे, आईवरती निर्माण झाली होती, वाईट वेळ आलेली होती. वाईट वेळ म्हणजे एकदम अवस्था बिकट झाली, म्हणजेच बिकट परिस्थिती म्हणजे हालाकी. म्हणजेच जी काही असणारी हालाकी आहे तर ती हालाकी म्हणजे जी काही परिस्थिती निर्माण झाली होती आणि ही परिस्थिती हालाकीची परिस्थिती म्हणजे त्या ठिकाणी बिकट परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. हालाकी म्हणजे काय, अवस्था किंवा बिकट परिस्थिती. म्हणजे त्या ठिकाणी आईनं खूप हालाकी सोसली. म्हणजे आईनं खूप सोसलं आहे. सोसणे म्हणजे काय करणे, भोगणे. म्हणजे आईनं खूप भोगलं होतं. जी काही परिस्थिती आहे, वाईट अवस्था निर्माण झालेली आहे आणि या वाईट अवस्थेमुळे आईनं त्या ठिकाणी काय केलं आहे, खूप सोसलेलं आहे, खूप भोगलेलं आहे. कारण 1.5 महिना उलटून गेलाय तरी सुद्धा त्या ठिकाणी असणारे वडील म्हणजे लेखकाचे वडील जे काही बाबा आहेत तर हे बाबा आजपर्यंत म्हणजे 1.5 महिना उलटला तरी सुद्धा अजून आलेले नव्हते. आणि या दरम्यान म्हणजे यावेळी या परिस्थितीमध्ये आईला त्या ठिकाणी सर्व घराचं असणारं घरामध्ये लागणारे सर्व साहित्य, सर्व जे काही धान्य आहे हे सर्व पाहायचं होतं. म्हणून आईला त्या ठिकाणी आईवरती ही परिस्थिती अवस्था निर्माण झाली होती, हालाकी निर्माण झाली होती. आईला हालाकी खूप सोसली होती. कारण उधार पाधार उसनवारी असे किती काळ चालणार. पहा मग आता आईनं काय की जे काही सामान लागतं ते सामान काय करायचंय, जायचं वाण्याकडे गेले, कुठे गेले तर उधार आणायचंय, उधार पाधार केलं आहे. काही शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून उसनवारी म्हणजेच उसनं घेऊन यायचं, आपल्याकडे आले की परत त्यांना नेऊन द्यायचं. मग हे किती काळ चालणार आहे, म्हणजेच हे काय तर जास्त काळ चालणारं नव्हतं. कारण का की 1.5 महिना उलटलाय. आता 1.5 महिना उलटलाय तरीही त्या ठिकाणी वडील येत नाही. तर मग आता हे किती काळ चालणार आहे, किती वेळ चालणार आहे. कारण लोक काय करतील की अरे उसनवारी तुझ्याकडे एवढी झाली पहिलीच, आता ही एवढी आणि तुला आता इथून पुढे आम्ही देणार नाही. मग लोक किती दिवस देणार, शेजारी पाजारी उसनवारी किती दिवस देऊ शकतात. म्हणजेच हे जे काही उधारी पाधारी आहे तर हे उधारी पाधारी देण्याचं काम हे जास्त दिवस त्या ठिकाणी काय होऊ शकत नव्हतं, तर होऊ शकत नव्हतं.
म्हणून जे काही आईनं ही असणारी हालाकी काय केली तर खूप सोसली होती. लक्षात येते सर्वांना की जे काही आपण घटक पाहतोय माझे कष्ट वाया जाणार नाही. कोणाला याच्यामध्ये काही अडचण, आपण जे काही आतापर्यंत या तासिकेमध्ये अभ्यासलेलं जे काही पाठ्यक्रमामधील असणारी जी काही माहिती किंवा जे काही लेखकाचं असणारं बालपणीचं वर्णन किंवा बालपणीची जी काही हालाकी परिस्थिती आहे तर त्या परिस्थितीचं वर्णन यामध्ये आतापर्यंत पाहिलेल्यामध्ये कोणाला काही अडचण असेल तर आपण काय करू शकता, विचारू शकता. कारण जे काही असणारं उर्वरित या पाठाचा भाग उत्तरार्ध तो आपण काय करणार आहोत, उद्याच्या तासिकेला अभ्यासणार आहोत. आपण जे काही दिलेले शब्दार्थ आहेत तर हे शब्दार्थ उद्या येताना आपल्या होमवर्क नोटबुक मध्ये काय करायचे आहे, आपण नोट डाऊन करून यायचे आहे. लक्षात येत आहे. हे सर्व असणारे जे काही शब्दार्थ आहेत तर हे शब्दार्थ आपण काय करायचे, उद्या येताना होमवर्क नोटबुक मध्ये घेऊन यायचे आहे. त्यामध्ये आपण जे काही मी आपल्याला लेसन किंवा घटक जो काही दाखवतोय तर तो घटक आपण काय करायचा आहे, पाहायचा आहे, व्यवस्थित अभ्यासायचा आहे. आपल्याला लक्षात येईल